दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई, 71 लाखांचा अवैध गुटखा आणि तंबाखू जप्त. दिंडोरी प्रतिनिधी. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि या कारवाईत एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि एक आरोपी फरार आहे. पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आणि मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी पहाटे 12:30 वाजण्याच्या सुमारास पेठ नाशिक महामार्गावरील चाचडगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या टाटा कंटेनर MH05 AM 1821 या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आणि या कारवाईत 51,78,400 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू साठा तसेच अंदाजे 20 लाख रुपयांच्या किमतीचा कंटेनर असा एकूण 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हा माल गुजरात राज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचं तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मारुती रभाजी वाळुंज वय वर्ष 53 राहणार पिंपळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चालक याला अटक करण्यात आलेली असून गणेश सुमंत वाघोळी तालुका जुन्नर राहणार जुन्नर जिल्हा पुणे वाहनचा मालक फरार आहे. सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 123, 274, 275, 223, 35 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठा भाऊ बच्छाव आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. पुढील तपास सुरू आहे.